राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने साथ दिली या निवडणुकीत, कारण त्यांना देवेंद्र त्या पदावर हवे होते. असं म्हणलं जातं की लाडक्या बहिणींमुळं हे सरकार आलेलं आहे. त्या लाडक्या बहिणीने जी ह्यांना मतं दिली, कारण आता तुम्ही सूर लावलेला आहे ना की आता आम्हाला प्लॅनिंग करावं लागेल, आता किती टक्के द्यायचं किती टक्के नाही हे आम्हाला आता बघावं लागेल, कारण तिकडे तिजोरी ठणठणाट आहे. ही लाडक्या बहिणींची शुद्ध फसवणूक आहे. पवारांचं राजकारण हे अनरिलायबल आहे. मला तर वाटतं कधी कधी की ह्या दोनच पार्ट्या राहतील की काय, काँग्रेस आणि भाजप, असं एकंदरीत होऊ पण शकतं भविष्यात. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये ऐतिहासिक निकाल लागलेले आहेत आणि या निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. महाराष्ट्राचं राजकारण या निकालांमुळे अनेक संदर्भांनी अनेक अर्थांनी बदललेलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांचं जे राजकीय भविष्य होतं, राजकीय अस्तित्व होतं, त्या निवडणुकांमध्ये पणाला लागलं होतं. या राजकीय नेत्यांच्या अस्तित्वाचं काय होणार, महाराष्ट्राचं राजकारण कसं बदलणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचं राजकारण 3 दशकं बघणाऱ्या आणि पत्रकारितेत जवळजवळ 3.5 दशकांचा अनुभव असलेल्या ज्येष्ठ पत्रकार राहिताई भिडे. राहिताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. मुंबई आणि इथलं सगळं राजकारण तुम्ही जवळपास 3.5 दशकं बघताय, जवळून बघताय, मंत्रालय बीट तुम्ही कव्हर करायच्या. या निवडणुकांचे निकालही तुम्ही अर्थातच बघितलेले आहेत, निवडणुकाही बघितलेल्या आहेत, त्याच्या मागचं राजकारणही तुम्ही बघताय. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला हे आवडेल की या निवडणुकांचे निकाल तुम्ही बघितलेले आहेत, याच्याबद्दल तुमचं फर्स्ट इम्प्रेशन काय किंवा तुमचं फर्स्ट रीडिंग काय या निकालांचं? या निवडणुकीत खरं म्हणजे जी संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांची जी मानसिकता बनली होती आणि जे त्यांना वाटत होतं, जे त्यांचं परसेप्शन होतं, ते हे की ह्या वेळेला काही युती आणि महायुती काही येऊ शकत नाही, असं सर्वसाधारणपणे सगळ्यांना वाटत होतं. तसं मलासुद्धा वाटत होतं की एखाद्या वेळेला ज्या पद्धतीने प्रचार चालू होता, ज्या पद्धतीने ॲग्रेसिव्हली महायुती पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे ते सर्वसाधारण लोकांना काही पचनी पडणारं नव्हतं, अशी एक सर्वसामान्यांची जी प्रतिक्रिया होती तीच माझीसुद्धा होती. पण नंतर त्या जे निकाल लागले, म्हणजे आम्ही तर म्हणत होतो, आम्ही सगळीकडेच सांगत होतो की कटोकट होईल, एकदम चुरशीच होईल, एक हाती असा कोणी घेऊन जाणार नाही पुढे, असं वाटत होतं. पण झालं सगळं भलतंच. आणि पुन्हा संशय नव्हे, शंका एक अशी होती की आता जरी पण समजा ते आले, पण 5 महिन्याच्या अवधीमध्ये हे झालं कसं? म्हणजे EVM आलं कुठे, इथे आलं की इतक्या कमी अवधीमध्ये इतकं मोठं यश हे मिळू शकत नाही. त्याच्यासाठी किती मायन्यूटली सगळं त्यांच्यासाठी करावं लागणार होतं आणि इतकं करायला त्यांच्याकडे तेवढा वेळ होता का, तेवढा अवधी होता का? कारण कसं आहे की ते 5 महिन्यामध्ये त्यांनी इतकी प्रगती कशी काय केली? म्हणजे सगळ्यांची तयारी असतेच, पण एवढ्या मायन्यूटली जाऊन कसं काय केलं हे पटण्यासारखं नाही आहे, अशी सर्वसाधारण भावना होती. आणि त्यामुळे त्यांनी, मलासुद्धा तसंच वाटलं अर्थात, की खरोखर काही असेल का ह्याच्यामध्ये. मग EVMची चर्चा सुरू झाली. मग EVMमध्ये असं काही आहे का, अशा पद्धतीचं हे सगळं गोंधळाचं वातावरण झालं. त्याच्यामध्ये भर पडली लाडक्या बहिणींची. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, अशा पद्धतीचं एकदम हे म्हणजे अक्षरशः मला तरी असं वाटतं की ज्या पद्धतीने केलं, अगदी तोंडावर तुमच्या इलेक्शन असताना, हे बरोबर नाही. म्हणजे नीतिमत्तेला धरून ते आहे असं मला वाटत नाही. कारण तुम्ही पैसे देता आणि महिनाभरात तुमची मला जर का निवडणूक होणार असेल तर हे नीतिमत्तेला राजकारणातल्या धरून नाही. अर्थात नीतिमत्ता आता कुठेच राहिलेली नाही आहे, तो एक विषय आहे. त्यामुळे
पण मग आता जे काय भाजपाचं विक्रमी बहुमत आहे 132 त्यांचे आमदार आहेत आणि त्यात शिंदेचे आणि पवारांचे टाकले तर जवळपास तो आकडा हा 230-232च्या घरात जातोय. म्हणजे जवळपास विक्रमीच बहुमत आहे त्यांना. असं असताना विरोधकांकडे काही हातात उरलेलं नाहीये. तर तुम्हाला असं वाटतं की विधानसभेत विधिमंडळामध्ये या सगळ्या आकडेवारीमुळं विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर आता अंकुश राहणार नाही पुढच्या 5 वर्षामध्ये? नक्कीच राहणार नाही. कारण कसं आहे की हे विरोधी पक्ष नेता आपला बनेल इतकं सुद्धा करू शकले नाहीत. म्हणजे खरं म्हणजे विश्वास बसत नाही ह्या गोष्टीवर, पण फॅक्ट इज फॅक्ट. आपल्याला ते ॲक्सेप्ट करायलाच लागेल, कारण ते घडलेलं आहे तसं. तर तसं घडलेलं आहे आणि EVMचा काही निकाल लागलेला नाही आहे अजून, की इथे काय त्या टॅम्परिंग झालं आहे, काय झालं आहे, ते काय आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे आहे ते ॲक्सेप्ट केलं तर मग असंच वाटतं ना की हे आता जे यश मिळालेलं आहे ते त्यांचंच आहे. कारण आता विरोधी पक्ष त्याला पण माझं ऑब्जेक्शन आहे. कसं? तर विरोधी पक्षच नसेल तर ती कसली लोकशाही? म्हणजे लोकशाही जर का आपल्या देशामध्ये मजबूत व्हायची असेल तर मग घ्या मग 2च पार्टीचं मतदान. पण ते सुद्धा योग्य नाही. म्हणजे प्रत्येकाला व्यक्त होता आलं पाहिजे तिथे. तो तुमचा हक्क आहे. संविधानाने प्रत्येकाला एक मत दिलेलं आहे आणि त्या मतावर तुम्ही पुढे राजकारणाची वाटचाल करणार आहात. तर त्यामुळे तुम्ही ते एक बघायला पाहिजे. ते सुद्धा झालं नाही. म्हणजे हे फारच झालं. म्हणजे आत्तापर्यंत कधीच असं झालं नव्हतं. महाराष्ट्राच्या जे स्थापनेपासून असं कधीच झालं नव्हतं की विरोधी पक्षच नाही. म्हणजे खूप झाली बंडखोरी. 1991, 95 या काळामध्ये भरपूर गटबाजी झाली, बंडखोरी झाली आणि त्याचे सूत्रधार त्यावेळेला शरद पवारच होते. हे सगळं झालं त्यावेळेला. पण असं झालं नाही की तुमचे इतक्या कमी जागा की ज्याच्यामुळे तुम्हाला विरोधी पक्ष नेतासुद्धा घेता येत नाही. हे मला तर वाटतं चिंताजनक आहे. कारण अशा पद्धतीने जर का चालू राहिलं आणि मग पुढच्या काळामध्ये जर का संपूर्ण एकाच पक्षाचं सरकार आलं तर ते लोकशाहीसाठी घातक आहे असं मला वाटतं. ठाकरे आणि पवार यांची या निवडणुकीमध्ये आघाडी होती. 2019ला खरं तरी आघाडी झाली. ठाकरे आणि पवारांमध्ये मैत्री खूप जुनी आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे शरद पवारांपासूनची जवळजवळ 4 दशकांची मैत्री आहे. पण राजकीय धोरणांची आघाडी आत्ता झाली आणि 5 वर्षात त्या आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की ठाकरे आणि पवारांचा जो पराभव आहे तो भाजपनी केला का ठाकरे पवारांची जी धोरणं चुकली त्यामुळे झाला? आता बघा कसं आहे ह्याच्यात पवारांनी जे काही केलेलं असेल राजकारणामध्ये तर त्यांना जास्तही मिळू शकतात, कमी पण मिळू शकतात. म्हणजे पवारांचं राजकारण हे अनरिलायबल आहे खरं सांगायचं तर. खरं म्हणजे असं थेट स्टेटमेंट मी केलं आहे. पण आत्तापर्यंतचा जर इतिहास बघितला तर कुठेतरी एखादी गोष्ट सुरळीत चाललेली आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये आपला सहभाग नाही असं जर काही असेल तर मग ते काहीतरी वेगळा टर्न घेतात. मी खूप त्यांच्या सभा पण कव्हर केलेल्या आहेत. त्यांचं एकंदरीत राजकारण बघितलेलं आहे. तर ते आता काँग्रेस म्हणजे स्वतंत्र पक्ष आणि ते स्वतंत्रपणे त्यांच्या जी काही आयडिओलॉजी असेल त्याच्याप्रमाणे ते आपले चालणार आणि त्यांनी त्यांची लाईन जी काय होती ती स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात म्हणजे हे स्वातंत्र्य मिळाल्यापासून ती लोकांच्या मनात ठसलेली आहे. आत्तासुद्धा काँग्रेसला जी मतं पडतात ती मुंबईमध्ये मुंबई महाराष्ट्रात का होईना ती चांगली मतं मिळतात त्यांना. अर्थात आपल्या त्या आकडेवारीमध्ये एक कसं आपण करतो माहीत नाही
की जितक्या जागा तुम्ही लढवता. जेवढी मतं तुम्हाला मिळालेली असतात जितक्या याची तितक्या तुम्हाला जागा कमी जास्त होतात. म्हणजे आता तुम्हाला जर का इतकी मतं मिळालेली आहेत आणि तुम्हाला 25 जागा मिळालेल्या आहेत, तर मग दुसऱ्या वेळेला मतं जास्त मिळालेली आहे पण जागा कमी मिळालेल्या आहेत असं होतं. त्याच्यामध्ये ह्या वेळेला तसं होऊन सुद्धा बऱ्याचशा जागा गेलेल्या आहेत ह्या लोकांच्या. तर ह्याच्यामध्ये फक्त उद्धव ठाकरे इकडे येऊन भेटले, ह्यांच्यामध्ये सामील झाले. उद्धव ठाकरेंना फोडण्याचं काम शरद पवारांनी केलं. म्हणजे त्यांनी त्यांच्या डोक्यात मुख्यमंत्री वगैरे मला वाटतं सगळं भरवलं असेल आणि त्यांचे जुने संबंध पाहता बाळासाहेब असल्यापासूनचे, तर ते पाहता यांनी ते ॲक्सेप्ट केलं. एक असं म्हणतात की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याचं स्वप्न पवारांनी दाखवलं. स्वप्न दाखवलं आणि ते पूर्ण करून घेतलं ना त्यांनी त्यांच्याकडून, ते केलं. पण मला स्वतःला असं वाटतं की इतकं लोकांनी फार काही मनापासून ॲक्सेप्ट नाही केलं काँग्रेसवाल्यांनी वगैरे. काँग्रेसवाले तर फारच नाराज असावेत त्यावेळेला, कारण त्यांना आयुष्यभर त्यांनी हिंदुत्ववाद्यांचं नॅचरली त्यांचं, कारण हिंदुत्ववाद्यांचा विरोध करणं ही त्यांची आयडिओलॉजीच होती, त्याप्रमाणे त्यांनी केलं. पण त्यातल्या त्यात त्यांचा आणखीन शिवसेनेच्या पेक्षा जो कट्टर असा जो शत्रू यांचा, तर त्या शत्रूला त्यांना बाजूला खरं म्हणजे करायचं असतं भाजपला. त्यामुळे मग चला आता शिवसेनेबरोबर ते ठीक आहे, प्रबोधनकारांचा नातू आहे, मग ते तर केवढे सुधारक होते, अशा त्या प्रबोधनकारांनी ह्यांना तारलेलं आहे त्या याच्यामध्ये युती आघाडीमध्ये. आणि ते फार काही करू शकतील असं मला वाटत नाही आत्ता सध्या. म्हणजे सो आहे. ते पण मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचं इतकं प्रस्थ होतं शिवसेनेचं, तिथूनच त्यांना काही चांगल्या जागा मिळालेल्या असाव्यात, बाकी इतरत्र तर कुठे फारसं काही दिसत नाही. त्या मानाने ह्यांनी खूप मेहनत घेतली होती उद्धव ठाकरेंनी, पण त्या अपेक्षित यश मिळालं नाही त्यांना सुद्धा. पण मग ह्याचं विश्लेषण कसं करता येईल? कारण की पक्ष फुटला, चिन्ह गेलं, मग हे सगळं होत असताना ठाकरेंकडनं किंवा पवारांकडनं काय सांगितलं जात होतं की जनतेच्या दरबारातली लढाई म्हणजे निवडणुका, जनता आमच्या सोबत आहे असा त्यांचा दावा होता. आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा पराभव झालेला आहे. लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे की म्हणण्यापेक्षा त्यांचा पराभव झालेला आहे आणि बहुसंख्य लोकांनी त्यांना मतदान नाही केलेलं. त्यामुळे जनतेच्या दरबारात सुद्धा तुमचा पराभव झालेला आहे. तर मग हा इतक्या वर्षाचं जे काही ठाकरे पवारांचं राजकारण आहे त्याचा हा दारुण पराभव आहे का? त्यांचा आहेच ना. म्हणजे कोणी पण हे ॲक्सेप्ट करेल, कारण त्यांचं आहेच आहे. कारण त्यांनी पक्ष काँग्रेसमधून बंडखोरी केल्याच्या नंतर त्यांना एक 75च्या आतच दोघांना पण जागा मिळत गेल्या. म्हणजे आपल्या जागा त्यांना मिळत गेल्या, की ज्यांना जे कट्टर होते काँग्रेसचे त्यांना तेवढ्या जागा, आणि जे कुंपणावर होते त्यांना ते शरद पवारांचे होते असंच म्हणायला लागेल आता. कारण ते बंडखोरीचं हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर आपल्या इथे कोणी आणलं असेल तर ते शरद पवारांनीच आणलेलं आहे. कारण यापूर्वीच्या काळामध्ये इतकी बंडखोरी कधी झालेली नव्हती. बंडखोरी झालेला समाजामध्ये तोंड दाखवू शकत नव्हता. पण आता तर काही नाही. आता हे चालतंय, सगळंच चालतंय, का कसंही केलं तरी. तर आज त्याचा उच्चांक, ज्याला निचांक म्हणू आपण, तो ह्या निवडणुकीमध्ये घडलेला आहे. अक्षरशः म्हणजे ज्या पद्धतीने पैशाचं वाटप झालं आणि ते सगळं चित्रवाहिन्यांवरती दाखवण्यात आलं सगळं, हे कशाचं प्रतीक आहे? म्हणजे जर ह्याच मार्गाने जर का निवडणुका जिंकायच्या असतील तर मग कल्याणच आहे आपलं असं म्हणता येईल. तुम्ही आता इतके वर्ष राजकारण बघताय, जात ही प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाची असते, पण लोकसभेपासून जरांगे फॅक्टर जो काही चर्चेत होता आणि त्याच्यानंतर जातीय ध्रुवीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालं. माझ्या मते एवढं जातीय ध्रुवीकरण ह्याच्या आधी कधी झालं नसेल, की गावागावात फतवे निघाले जातींचे.
काही ठराविक जातींचे की यांना मतदान करू नका, त्यांना मतदान करू नका. आणि लोकसभेला कुठेतरी या सगळ्या जातीय ध्रुवीकरणाचा फायदा हा महाविकास आघाडीला झाला असं म्हटलं जातंय. बीड सारख्या जिल्ह्यात असेल की जिथं जास्त ठिकाणी नाही झाला तरी सुद्धा मी म्हणेन. कारण कसं आहे ते जातीय समीकरण असं होतं की ओबीसी जे आहे त्या ओबीसीने फार चाणाक्षपणे राजकारण खेळलेलं आहे ह्यांनी, भाजपनी. त्यांनी ओबीसी आपल्याकडे घेतलेला. आता ओबीसी हा संख्येने जास्त आहे ना, म्हणजे कोणाहीपेक्षा, इव्हन मराठापेक्षा सुद्धा ओबीसी जास्त मोठा आहे. आणि त्याच्यामध्ये किती आदिवासी आहे, धनगर आहेत, हे सगळे आदिवासी पण किती मोठ्या संख्येने आहेत. आदिवासींची संख्या मला वाटतं 1 कोटीपेक्षा जास्त आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे तो निर्वाणीचे फॅक्टर आहेत हे सगळे. तर तो ओबीसी आणि मराठा जो आहे ते असं चित्र खरं म्हणजे उभं करण्यात आलेलं आहे अजूनही की शरद पवार त्यांच्या बागेत जरांगेच्या, कारण मराठा असल्यामुळे. खरं म्हणजे सांगू काय, याच्यामध्ये की आपण किती पण लोकशाहीचं म्हटलं तरी पण जातीय फॅक्टर येतोच. म्हणजे प्रत्येक वेळेला जातीवरच मतदान होतंय, म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल. कारण त्यांनी सबंध पश्चिम महाराष्ट्रात वगैरे मराठा समाजाचं जास्त जाळं आहे. त्यामुळे ह्या लोकांना तिकडची मतं ह्यांची ठरलेली असतात. पूर्वी तर आम्ही असं म्हणायचं की 50-55 जागा मिळण्याच्या पलीकडे शरद पवार नाहीत. पण त्यांनी ते वाढलं. त्यांनी काँग्रेसच्या संगतीतून ते वाढलं, कारण त्यांना परत परत जाऊन मग पुन्हा काँग्रेसमध्येच आघाडी करावी लागली, किंवा तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर स्वतःचाच पक्ष काढला. पण ते शिवसेना किंवा भाजपामध्ये गेले नाहीत. पण बाहेरून पाठिंबा द्यायचे ना. आता मागच्या वेळेला जेव्हा सरकार आलं होतं तेव्हा ह्यांनी बाहेरून पाठिंब्याची तयारीच दाखवली होती, नाही का? 2014ला बाहेरून पाठिंबा दिला होता. बाहेरून शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर पवारांनी कमी करून टाकली होती त्यावेळेला. तर हे असं एकमेकांचं खेचाखेचीचं जे राजकारण आहे ना, ते खरं म्हणजे शोभादायक नाही आहे इतकी वर्ष काम करणाऱ्या ह्या सगळ्या नेत्यांना, असं मला वाटतं. यावेळेस धार्मिक राजकारणाचा मुद्दा खूप होता. म्हणजे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात एक हे तो सेफ आहे किंवा कटेंगे तो बटेंगे यासारखे मुद्दे खूप आले. आणि असं म्हणलं जातंय की धार्मिक राजकारणाचा भाजपाला फायदा झाला. तर तुम्हाला असं वाटतं की इतक्या वर्षानंतर आपण एकीकडे विकासाच्या राजकारणाकडे जातोय आणि तिथं सुद्धा धर्म हा फॅक्टर राजकारणात खूप महत्वाचा ठरतोय? त्यांनी शेवटी धर्म जेव्हा असं वाटायला लागलं की आपण मागे पडतोय, तेव्हा शेवटी धर्म आणलेला आहे. आणि तो सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठमोठ्या जाहिराती दिल्या आणि हे केलं. म्हणजे आता तुम्ही बघा, आपण असा विचार करू शकतो की इतकं करण्याची गरज देशाच्या पंतप्रधानाला हे झाली. म्हणजे त्यांना माहीत होतं की हे होईल की नाही, अशी शंका त्यांना असणार ना. नाहीतर कशाला एवढी गरज पडली होती की एवढ्या मोठ्या जाहिराती, लाखो करोडो रुपये त्यांनी प्रचारावरती उडवलेले आहेत त्यावेळेला. तर ते करावं लागलं. आणि म्हणून म्हणजे त्यांचंच कुठेतरी डळमळीत झालेलं वरती आहे. त्याच्यामुळे ह्या लोकसभेमध्ये ते कमी झाले. आणि म्हणून त्यांना इथे महाराष्ट्रासारख्या राज्य आपल्या हातून जाऊ नये ह्याच्यासाठी त्यांनी मला वाटतं हे शेवटचं अस्त्र उपसलं. आणि फार काही देवेंद्र फडणवीस यांना म्हणजे ते तसे काम करणारे नेते आहेत. तर त्यामुळे त्यांना काही एवढं धर्म वगैरे मला नाही वाटत की इतकी काही गरज वाटली असेल. पण रिस्क घ्यायची नाही. आणि संघाने साथ दिली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने साथ दिली या निवडणुकीत, कारण त्यांना देवेंद्र त्या पदावर हवे होते. आणि ते कोणाला हवे होते कोणाला नको होते तो प्रश्न नाही, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबाव होताच ह्या लोकांवर. आणि त्यातून मग देवेंद्रांची निवड झाली असं मला वाटतंय. लाडक्या बहिणीचा मुद्दा या निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत होता. रादर असं म्हणलं जातं की लाडक्या बहिणींमुळं हे सरकार आलेलं आहे.
मात्र राजकीय प्रतिनिधित्व जर का बघितलं महिला आमदारांचं किंवा मंत्रिमंडळामध्ये, तर तिथं कुठंच लाडकी बहीण दिसत नाही. तर मग हा लाडक्या बहिणींचा वापर फक्त राजकारणापुरता असतो का? मी तुम्हाला प्रश्न का विचारतोय, कारण की तुम्ही स्वतः महिला आहात आणि इतके वर्ष महिला पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. तुमचा अनुभव, तुमचं परसेप्शन काय या बाबतीत? खरं सांगायचं म्हणजे महिलांकडे आता ही लाडकी बहीण जी आलेली आहे, त्या लाडक्या बहिणीने जी ह्यांना मतं दिली, तर त्या एक लोअर स्ट्राटामधल्या जास्त महिला होत्या, की ज्यांनी कधी 500 रुपयाची नोट बघितली नसेल त्यांना ती मिळाली, ते असेल. सगळ्यात सरसकट महिलांना मदत करणं म्हणजे काम करणाऱ्या कामगार महिलांना ते काही तितकं बरोबर नव्हतं. कारण ते संबंध तुमची अशा पद्धतीने जर त्यांना जगण्याची सवय लागली की चला मिळतंय आपल्याला आणि फुकटमध्ये आपण राहू शकतो, हे पण चुकीचं आहे. म्हणजे हे राज्याच्या विकासासाठी हे काही योग्य नाही असं मला वाटतं. तर त्याच्यामध्ये ज्यांना गरज आहे त्या गरजूंना तुम्ही द्या ना. म्हणजे असं पण काय सरसकट सगळ्यांना तुम्ही द्यायचं. आणि आता तुमची लोकप्रियता 50% खाली आली असणार, कारण आता तुम्ही सूर लावलेला आहे ना की आता आम्हाला प्लॅनिंग करावं लागेल, आता किती टक्के द्यायचं किती टक्के नाही हे आम्हाला आता बघावं लागेल. आता ही भाषा त्यांची ताबडतोबच सुरू झाली, कारण तिकडे तिजोरी ठणठणाट आहे, तिजोरी रिकामी झालेली आहे आणि 7.5 लाख करोडचं कर्ज आहे तुमच्यावरती. तर ह्याचं भान आता ठेवून तुम्हाला अर्थसंकल्प करावा लागणार आहे यावेळेचा. तर त्यामुळे ही लाडक्या बहिणींची शुद्ध फसवणूक आहे, की त्यांना हे आमिष दाखवलं होतं म्हणजे तुम्ही काही मतं विकत घेता का, असं पण वाटायला लागतं. मग तर लाडक्या बहिणींची मतं तुम्ही घेतली आणि आता तुम्ही योजना तयार करायला लागलात, हे पण बरोबर नाही. म्हणजे तुम्हाला आता जनतेने तुमच्यावर विश्वास जर का व्यक्त केलेला आहे, तर मग तुम्ही त्यांचा विश्वासघात पण नाही केला पाहिजे. आणि तसा पण बघायला गेलं तर आपल्याकडे जातीचं राजकारण मतदानाच्या वेळेला जसं खेळलं जातं, तसंच ते ह्या बाबतीमध्ये सुद्धा झालेलं आहे असं मला वाटतं. आणि त्या महिलांना आणि दुसरी ह्याबरोबर म्हणजे जे काही जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर आपण बघत असू, तर पुरुषी मानसिकता काही कुठे गेलेली नाही आहे. म्हणजे पुरुषी मानसिकतेमुळेच जेव्हा काही नव्हतं तेव्हा तुम्ही ही पुरुषी मानसिकताच अशी होती की महिलांना राजकारणात प्रवेशच नव्हता. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून नव्हे, स्वातंत्र्याच्या पासून सुद्धा एक 15-20च्या पुढे महिला आल्याच नाहीत त्या पक्षाच्या. महिलांना जास्त संधी मिळतच नव्हती, पण जिथे मिळत होती तिथे महिलांनी करून दाखवलेलं आहे ह्या मागच्या काळामध्ये. आणि तसं आत्तासुद्धा गंमत म्हणजे अशी आहे की मला पुरुषांची कमाल वाटते की त्यांना काही वाटतसुद्धा नाही की स्वातंत्र्याच्या वेळेला जितक्या महिला निवडून, किंबहुना त्यावेळेला महात्मा गांधी येते त्यांच्या काळामध्ये एखाद्या वेळेला जास्त पण होत्या, कारण सगळ्या महिलांनी सहभाग घेतलेला होता स्वातंत्र्य चळवळीमध्ये. आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला जर बघितलं तर महिला उत्स्फूर्तपणे बाहेर पडून महिलांनी काम केलेलं आहे. पण महिलांना अजिबात राजकीयदृष्ट्या महत्त्व देण्यात आलेलं नव्हतं. म्हणजे 10-12च्या पुढे महिला कधी गेल्या नव्हत्या जागा मिळवण्याच्या पलीकडे. अशा पद्धतीने त्यांनी महिलांना ट्रीट केलं. राजीव गांधींनी जेव्हा तो एक त्यांच्या नावावरती चांगला निर्णय आहे की त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण दिलं. आणि मग त्याच्यावर मात करण्यासाठी शरद पवारांनी ते 50% केलं महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री असताना. उलट चांगलंच आहे, म्हणजे त्याचं स्वागतच झालं पाहिजे. पण महिला निवडून यायला लागल्या तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, पण इथे त्यांनी 33% लोकसभा विधानसभेत केलं नाही ना अजून.
33% बिल तसंच मागे सोनिया गांधींनी ते खूप उचलून धरलं होतं, पण म्हणजे ते अजून म्हणजे प्रत्यक्षात आलेलं अजून काही दिसत नाही आहे. 50% महिलां 33% तरी देण्यासाठी. तर हे महिलांच्या बाबत अतिशय पक्षपातीपणा पुरुषांनी केलेला आहे. पुरुषांनी शब्द मी याकरता वापरला की कुठल्याही पक्षाचे असो, तर त्या लोकांनी महिलांना मुद्दाम म्हणून महिला आहेत आणि त्यांना इतकं दिलं पाहिजे, आपण इतक्या जागा दिल्या पाहिजेत लढवण्यासाठी, किंवा निवडून आलेल्यामध्ये इतकं मंत्रिपद, सामाजिक न्याय मंत्रालय एखादीला द्यायचंच झालं तर सामाजिक न्याय देणार, असं कुठलं तरी देणार, म्हणजे चांगलं खातं त्या महिलेला देणार नाही. तर अशा पद्धतीने तो पक्षपातीपणा महिलांच्या बाबतीत झालेलाच आहे. आणि मला वाटलंच होतं की लाडकी बहीणमध्ये पण पक्षपातीपणा होईल आणि ते पुढे चालून ते सगळं कमी कमी ह्यांना करावंच लागेल. ते तसंच झालेलं आहे. मी म्हणते की जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, असं जर वाटत असेल तर त्यांना ज्या काही आता 20-21 इतक्या ह्याच्यामध्ये हे काय प्रमाण झालं का लाडक्या बहिणींचं, म्हणजे त्यांना तुम्ही बरोबरीने आणा ना त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहू द्या, त्यांनी सक्षमतेने काम करू देत चांगलं तुमच्या खांद्याला खांदा लावून. कारण जवळजवळ 50% महिलांची संख्या आहे, तुमच्या बरोबरीची आहे. ते तुम्ही करणार नाही आणि हे घ्या 500 रुपये आणि द्या आम्हाला मत, हे चुकीचं आहे. तुम्ही आता 20 वर्ष महाराष्ट्रातले जे आत्ताचे नेते आहेत त्या सगळ्यांना जवळून ओळखता आणि तुमचा कधी ना कधी त्यांच्याशी संपर्क आलेला आहे, बोलणं झालेलं आहे. आत्ताची ही काय आपल्याला त्रिकूट दिसते की अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे. तर या त्रिकुटाची एक गोष्ट वारंवार दिसते, ती म्हणजे यांच्यातले मतभेद अजून वरती आलेले नाही आहेत. म्हणजे निवडणुकांच्या काळामध्ये पण जागा वाटपाच्या वेळेला अशा बातम्या आल्या की यांच्यात काहीतरी धुसफूस आहे, अजित पवारांना जागा पाहिजे, एकनाथ शिंदेची तक्रार आहे वगैरे वगैरे. पण तसं पत्रकार परिषदेमध्ये होणारे यांचे हास्य विनोद किंवा यांच्या कोपरखळ्या यातनं एक बॉडी लँग्वेज आपल्याला कळत असते. तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही तिन्ही नेत्यांना बघितलेले जवळून, तुम्ही काय सांगताल कसे यांचं राजकारण आहे किंवा ह्यांची जी त्रिकूट आहे ते पुढे टिकेल? आता हे त्रिकूट टिकेलच असं मला वाटत नाही, कारण ऑपॉर्च्युनिस्ट आहेत. म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हणत नाही, कारण ते काय म्हणजे त्यांच्या त्या संबंध याच्यातून म्हणजे ती त्यांनी आखून दिलेल्या सगळ्या ज्या मर्यादा आहेत काय, बाकी नंतर काय करतात ते प्रत्येक, हे बघा असं आहे की हे मुख्यमंत्री जे कोण होतात ना, ते त्यांचा जो कोण गुरु असेल वरती, तर त्यांच्या सल्ल्यानेच जावं लागतं, हे उघड आहे. म्हणजे त्याबद्दल तर काय आपण म्हणजे ते घडतंच आहे. पण आता हे स्वतःचे स्वयंभू नेते आहेत, अजित पवार आणि हे एकनाथ शिंदे. तर मला वाटत नाही ते ऑपॉर्च्युनिस्ट आहेत. खरं म्हणजे मी असं म्हटलेलं त्यांना आवडणार नाही. त्यामुळे हे त्रिकूट एकत्र राहील की नाही, म्हणजे हे तर आता त्यांना 5 वर्ष राहावंच लागेल, कारण आता त्याशिवाय काही इलाज नाही, कारण दुसरं काही सरकार कुणाचं येऊ शकत नाही, हे काही कुणाला टॉपल करून जाऊ शकत नाही. तर त्यामुळे आता हे कसं का होईना, जे आलेलं आहे ते टिकवणं हे प्रत्येकाचंच काम आहे. विरोधी पक्ष काहीच बोलू शकणार नाही. त्यामुळे ह्यांनीच आता समजून वागायचं आहे आणि वागतील, कारण दुसरा काही पर्याय नाही दिसत आहे समोर. इकडे एक जोडगोळी आणि एक अख्खा पक्ष आहे, म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस. आणि निवडणुकांच्या जागा वाटपाट होताना सुद्धा त्यांच्यामध्ये खूप कुरबुरी झाल्या, इतक्या झाल्या की संजय राऊत आणि नाना पटोले यांची अगदी कडाक्याची भांडणं झाली. नाना पटोलेंना त्या वाटाघाटीतनं बाहेर काढलं काँग्रेसने, तिथं बाळासाहेब थोरातांना आणलं. आणि आता सुद्धा निवडणुकीचा पराभव झाल्यानंतर अजून कोणी खरं तर त्यांना चिंतन शिबिर केलंय ना, कोणी जबाबदारी हे केली. ईव्हीएम वरती काही लोक ब्लेम करतायत, पण जबाबदारी कोणी घेत नाही. आणि एक सूर असा लागायला लागलाय की ठाकरेंनी आता महाविकास आघाडीतनं बाहेर पडावं. तर जसं ह्यांचं तुम्ही सांगितलं या त्रिकुटाचं, तसं तुम्हाला काय वाटतं की ही जे सगळं महाविकास आघाडीत धुसफूस चाललेली आहे, त्यानंतर ही महाविकास आघाडी सस्टेन करेल? कारण की पुढं महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये महाविकास आघाडी सध्या परिस्थितीच्या गोष्टी बघता टिकेल असं वाटतं का? नाही, ते
आपल्या कारण त्यांच्या कसं आहे की महापालिकेच्या मुंबईमध्ये शिवसेनेचं आतापर्यंत वर्चस्व होतं. म्हणजे तुम्हाला तिकडे गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्राच्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काही मिळालं जरी नाही तरी त्यांना चालत होतं. असं काही नाही आहे की बा त्यांना आता तिथे स्थान मिळालेलं नाही आहे. मुख्यमंत्री पदसुद्धा त्यांना मिळालं नसतं तरी चाललं असतं. असं मला वाटतं. कारण इतका त्यांचा संबंध जीव अडकलेला असतो त्या महापालिकेमध्ये ह्या सगळ्याच लोकांचा, नॉट ओन्ली उद्धव ठाकरे. तर हे महापालिका निवडणुकांमध्ये जे काही ते कमवतात त्यांना हा मुख्यमंत्री पद फार मोठं नाही. महापालिका हातात असणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण आपली मुंबईची महानगरपालिका एका छोट्या राज्याचं बजेट असेल तेवढी मुंबईची आहे आणि पुणे पण तेवढंच मोठं होत चाललेलं आहे आता. पुण्याची महानगरपालिका, पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आणि ह्या महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका ह्या मोठ्या ज्या आहेत त्यातली मुंबईच एकटी इतकी मोठी आहे की ह्या महापालिका इतर प्रोजेक्टसाठी सुद्धा कर्ज देऊ शकतात किंवा मदत करू शकतात. असं महापालिकेचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे झाले, अजित पवार झाले, हे त्याच्यामध्ये त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करतील आणि मग अशा वेळेला मग त्यांची ही जागा आम्हाला पाहिजे, ती जागा आम्हाला पाहिजे असं करून ह्यांच्यामध्ये ती धुसफूस जी आता सुरू होईल, ती महापालिका निवडणुका जवळच आलेल्या आहेत. तर त्यामुळे त्यांची जी धुसफूस आहे ती सुरू होईल आणि असं ते त्रिकूट तिकडे त्रिकूट आपलं चांगलं सांभाळायचं आणि इकडे ह्याच्यासाठी हाणामारी करायची. म्हणजे ह्या अशा दोन याच्यावरनं मी तर म्हणते हे सरपटणाऱ्याच गोष्टी आहेत दोन्ही पण. कारण ते पण टिकवणं भाग आहे, हे पण टिकवणं भाग आहे. नाहीतर राजकारणच संपेल ना हो. म्हणजे ते जर का महापालिका संपल्या तर मग राजकारण संपू शकतं असं मला वाटतं. तुम्ही विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री म्हणून बघितलंय, शिवकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवारांनाही बघितलंय आणि आता देवेंद्र फडणवीसांना तुम्ही एकदा बघितले आणि आता परत बघताय. तर तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत तुम्ही मूल्यमापन कसं कराल? नाही, आता देवेंद्र फडणवीस त्यांच्या मानाने फारच ज्युनियर आहे. म्हणजे त्या बाबतीमध्ये आपण पण योग्य मार्गावर, म्हणजे त्यांच्या पक्षाचं जे काही आयडिओलॉजी असेल त्या आयडिओलॉजीला बरोबर घेऊन एकीकडे ती कुठेही आपली बाजूला जाता कामा नये. ती आयडिओलॉजी बरोबर, जसं काँग्रेसवाले करतात की आपली आयडिओलॉजी ते चालवतात काही झालं तरी, तसं ह्यांचं आहे. मला तर वाटतं कधी कधी की ह्या दोनच पार्ट्या राहतील की काय, काँग्रेस आणि भाजप, असं एकंदरीत होऊ पण शकतं भविष्यात. मी तर कदाचित बोल्ड स्टेटमेंट करीत असेल पण तरी तसं होऊ शकतं. त्यामुळे विलासराव देशमुख, पृथ्वीराज हे सगळे जे होते ना मॅच्युअर्ड लीडर आहेत. इवन शरद पवार कामाच्या बाबतीत ह्यांनी महाराष्ट्राच्यासाठी चांगलं काम केलेलं आहे. कारण त्यांचं काम आपण नजरेआड करून चालणार नाही. अर्थात सरकार चालवत असताना प्लस मायनस तर होतच असतं, पण त्या योजना राबवणं, तो विकास करणं, ह्याच्यावरती लक्षपूर्वक लक्ष देऊन काम करणं म्हणजे हे लोकांना भावतं आणि तसं त्या सगळ्या लोकांनी केलं होतं म्हणून ते लक्षात राहिले. विलासराव देशमुख तर 8 पक्षाचं सरकार आलं होतं, ते विलासराव देशमुखांनी चांगलं चालवलं होतं. म्हणजे कोणालाही बाजूला जाऊ दिलं नाही किंवा कोणालाही असं की आता हे 7-8 पक्षांचं सरकार आहे, प्रत्येकाच्या त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या भरपूर. म्हणजे त्यांना खाती पण हवी होती दुसरी, तर ती खाती देऊन ते सरकार चालवणं 8 पक्षाचं अतिशय कठीण काम होतं आणि ते विलासरावांनी करून दाखवलं होतं त्या काळामध्ये. असं प्रत्येकाच्या नावावरती एक चांगलं काम करण्याची नोंद आहेच, नाही असं नाही.
तसं देवेंद्र फडणवीस यांचं आहे असं मला वाटतं. कारण कसं आहे की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले हम्म, त्यांना बाजूला करणं म्हणजे ते कौशल्य हम्म. जे त्यासाठी लागतं ते त्यांच्याकडे आहे. नक्कीच धन्यवाद मॅडम. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट हा खूप चांगल्या प्रकारे उलगडून आपल्याला आज बघायला मिळाला आणि त्याबद्दल जे इन्साईट, जे पर्स्पेक्टिव्ह दिलं ते खूप महत्त्वाचं होतं. अर्थात ठाकरे पवारांचं राजकारण हे पुढच्या काळात कसं सुरू राहणार, जनता त्याला कशी साथ देणार, ह्याचं आपल्याला रोजच्या घडामोडीतनं पुढं कळणारच आहे. पण या आत्ताचं जी मुलाखत तुम्ही बघितली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि द पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. राय मॅडम, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला आणि खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.